फरक तो काय? लक्षात ठेवा, आम्ही जरी या स्वराज्याचे निर्माते असलो तरी स्वराज्याचे खरे स्वप्न पाहिले ते आमच्या मा जिजाऊ साहेबांनी. त्यामुळे स्वराज्यातील सगळ्या जाती धर्माच्या स्त्रिया या त्यांच्या लेकीबाळी आहेत. आजपासून सगळे ध्यानात ठेवा, स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता साक्षात तुळजा भवानीच जणू. तिचा उपमर्द कदापिही सहन केला जाणार नाही. मग ती स्वराज्यातील असो वा परमुलखातील, आपली असो वा दुश्मनांची, स्वराज्यात तिला मातेचे स्थान असेल. आओ साहेब, माफ कीजिएगा, हमारे लोगों की गलतफहमी की वजह से आपको तकलीफ सहनी पड़ी, उसके लिए हम शर्मिंदा हैं. पण आपण काळजी करू नका. मराठ्यांच्या राज्यात इथे आपल्या केसालाही धक्का लागणार नाही. आता आम्ही आपल्यासाठी काय करावं असं आपल्याला वाटतंय? हम बीजापुर जाना चाहते हैं. जी जरूर. मोरोपंत, आमच्या या बहिणीला राणी साहेबांकडे घेऊन जा. यांची खणा नारळानं ओटी भरायला सांगा आणि शिबंदी पाठवून यांना सन्मानाने विजापूरला रवाना करा. आबाजी, दौलत खान, यापुढे अशी चूक परत कधीही होणार नाही याची काळजी घ्या. स्वराज्याचा शिरस्ता कधीही विसरू नका. तोच आपला खरा स्वराज्य धर्म आहे. क्या यही मराठों के राजा राजा शिवाजी थे? जी हाँ मोहतरमा, यही है हमारे राजा, राजा शिवाजी महाराज. या अल्लाह, ये तो कितने महान हैं. पर न जाने क्यों हमारे रियासत में इन्हें दगाबाज कहते हैं, काफिर कहते हैं. अगर ये लुटेरा होते तो आज मेरी इज्जत कब की लूट जाती. अगर ये दगाबाज होते तो मुझे अपनी बहन मानकर मेरी विदाई ना करते. मैं तो समझ गई थी कि अब मैं लूट जाऊंगी, बर्बाद हो जाऊंगी. लेकिन इन्होंने मुझे मां कहा, बहन कहा. क्या इस धरती पर कोई ऐसा भी राजा होगा जो दुश्मन की इज्जत को भी अपनी इज्जत समझता हो, दुश्मन की इज्जत की भी इज्जत करता हो? या अल्लाह, दुश्मन के भी बहु बेटियों की इज्जत करने वाले इस महाराजा की हमेशा रक्षा करना. या खुदा, इस अल्लाह के बंदे को लंबी उम्र देना, लंबी उम्र देना. शत्रु ही करी वंदना. शत्रु ही करी वंदना. नित्य नंदना, नित्य नंदना, नित्य वंदना. राजाच्या सलामतीची दुआ, राजाच्या सलामतीची दुआ, तोडुनी धर्माची भावना, तोडुनी धर्माची भावना. करी अल्लाह सहु प्रार्थना होजीजी, करी अल्लाह सहु प्रार्थना हुजीजी, करी अल्लाह सहु प्रार्थना हुजीजी. असा होता आपला राजा, चारित्र्यवान, ज्याच्या कीर्तीनं आपलेच काय पण शत्रूही त्याच्या चारित्र्यावर अभिमान बाळगायचे. सुभेदाराची सून असो व शाहिस्ते खानाची भाची व दक्षिणेतील बेलवाडीच्या किल्ल्याची किल्लेदार सावित्री देसाई असो व उंबरखिंडीच्या लढाईत मराठा सैन्याच्या तावडीत सापडलेली उदाराम देशमुखाची बायको असो, महाराजांनी कुठल्या स्त्रियांना कधीच कसलाही उपद्रव होऊ दिला नाही. त्यांना आदर तर दिलाच, न्याय सुद्धा दिला. स्त्रियांची मान मर्यादा आणि प्रतिमा जपणारा असा छत्रपती महाराज पृथ्वीवर शोधूनही सापडणार नाही.